श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी खूप मनापासून स्वागत करते। शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे, त्याबरोबरच योगायोगाने चंद्रग्रहण देखील आलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ग्रहणाचे कोणकोणते नियम पाळायचे आहेत, गर्भवतींनी काय काळजी घ्यावी, कोजागिरी पौर्णिमेला आपण दूध आठवलेलं असतं तर ते दूध प्यायचं का, ग्रहण काळामध्ये आपल्याला कोणती कामे चुकूनही करायची नाहीत, कोजागिरी आणि सत्यनारायणची पूजा करायची का, आणि ग्रहण किती वेळ पाळायचं आहे, अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला तर तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका उरणार नाही, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी आपल्या अनवीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर 28 ऑक्टोबरच्या रात्री वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण होणार आहे। हे खंडग्रास चंद्रग्रहण आहे आणि हे भारतामध्ये सुद्धा दिसणार आहे, त्यामुळे आपल्याला या ग्रहणाचे काही नियम सुद्धा पाळावे लागतील। तर या दिवशी योगायोगाने कोजागिरी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे। तर पौर्णिमा शुक्रवारी उत्तर रात्री 4:17 नंतर सुरू होईल, ते 28 तारखेला रात्री 1:53 पर्यंत असणार आहे। तर पौर्णिमा ही 28 तारखेला पूर्ण दिवसभर असणार आहे, त्यामुळे आपल्याला कोजागिरीची पूजा सुद्धा 28 तारखेलाच करावी लागणार आहे। या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू, इंद्र, कुबेर आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते। त्यातल्या त्यात कोजागिरी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा आहे, त्यामुळे आपल्याला या दिवशी लक्ष्मीची सेवा करायला विसरायचं नाही। म्हणजे आपण सर्वांनी कोजागिरीची पूजा शनिवारी रात्री 28 तारखेला रात्री 12 वाजता करायची आहे। तुम्ही 11 वाजता पूजेची सर्व तयारी करून ठेवू शकता आणि रात्री 12 नंतर मग पूजेला सुरुवात करू शकता। 12 ते 12:39 या वेळेमध्ये तुम्ही पूजा करून घ्यायची आहे। तर कोजागिरीची पूजा कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की जाऊन चेक करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, नक्की जाऊन पहा। कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मीपूजनासाठी अत्यंत शुभ समजला जातो। जर तुम्ही नवरात्रीमध्ये कोणती सेवा तुमच्याकडून करायची राहिली असेल, जसे की कुंकुमार्चन असेल, कन्यापूजन, ओटी भरण, होम हवन, यापैकी तुमची कोणती सेवा करायची राहिली असेल तर तुम्ही या पौर्णिमेला नक्कीच करू शकता। तसेच अनेक जण पौर्णिमेला सत्यनारायण करत असतात, तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की चंद्रग्रहण आहे तर सत्यनारायण करायचं का? तर हो, तुम्ही दिवसभरामध्ये कधीही सत्यनारायण करू शकता। तुम्हाला जर मनामध्ये शंका वाटत असेल तर मग वेद लागायच्या आधीपासून म्हणजे 3 वाजायच्या आतमध्ये तुम्ही सत्यनारायण घालू शकता, किंवा दिवसभरामध्ये कधीही केली तरीही चालते, कारण ग्रहण काळामध्ये देवपूजा, दानधर्म, मंत्रजप अशा गोष्टी करणं खूप शुभ समजलं जातं। त्यातल्या त्यात या दिवशी योगायोगानं कोजागिरी पौर्णिमा आहे आणि कोजागिरी पौर्णिमेला आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करत असतो, त्यामुळे सत्यनारायण तुम्ही या दिवशी अवश्य घालायचं आहे। शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे। ग्रहणाचे वेध आपल्याला शनिवारी दुपारी 3:10 पासून ते ग्रहण मोक्षापर्यंत पाळायचे आहेत। ग्रहण कधी लागणार आहे तर ग्रहणाचा स्पर्श म्हणजे ग्रहण लागेल रात्री 1:05 आणि ग्रहणाचा मध्य असेल रात्री 1:44 आणि ग्रहणाचा मोक्ष म्हणजेच ग्रहण संपेल उत्तर रात्री 2:23 म्हणजे ग्रहणाचा एकूण कालावधी 1 तास 18 मिनिटे असेल। ग्रहणाचे वेध हे शनिवारी दुपारी 3:10 पासून लागणार आहे। तर वेद काळात तुम्ही स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कामे तुम्हाला करता येतील, परंतु वेद काळात भोजन वर्ज्य करायला सांगितले आहे, म्हणून या काळात अन्नपदार्थ खाल्ले जात नाहीत। मात्र पाणी पिऊ शकता, झोपू शकता, तसेच मलमूत्र विसर्जन देखील करू शकता, वॉशरूमला जाऊ शकता। पण ज्या स्त्रिया गर्भवती आहेत, आजारी, वृद्ध, बाल यांनी 28 तारखेला सायंकाळी 7:40 पासून ते ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजे 28 तारखेला 7:40 पासून ते मध्यरात्री 2:23 पर्यंत ग्रहण तुम्हाला पाळावं लागेल। त्यामुळे ज्या स्त्रिया आजारी, गर्भवती आहेत त्यांनी 7:30च्या आतमध्येच भोजन करून घ्यावं। पण 7:40 पासून तुम्ही भोजन करू शकत नाही, त्यामुळे आधीच 7:30च्या आधीच तुम्ही जेवण करून घेऊ शकता। 7:40 पासून रात्री 1 वाजेपर्यंत तुम्ही पाणी पिऊ शकता, झोपू शकता, मलमूत्र विसर्जन करू शकता। मात्र ग्रहणाचा जो पुण्यकाल आहे म्हणजे रात्री 1:05 पासून ते 2:23 पर्यंत म्हणजे फक्त 1 तास आणि 18 मिनिटे, या वेळामध्ये मात्र तुम्हाला कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीत। भोजन, पाणी पिऊ नका, मलमूत्र विसर्जन करू नका, कारण ग्रहणाचा जो पुण्यकाल म्हणजे पर्वकाल असतो तो तेवढा मात्र कडक पाळायचा असतो।
त्यासाठी जर तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल तर मग रात्री 1 वाजायच्या आतमध्ये तुम्ही ही सर्व कामे करून घेऊ शकता। पुण्य काळामध्ये शक्य झालं तर झोपू नका, निवांत बसून राहा। तुम्ही देवाचा मंत्र जप, नामस्मरण या सर्व गोष्टी करू शकता। पण ग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे रात्री 1:05 पासून ते 2:23 पर्यंत, या काळामध्ये मात्र विशेष काळजी घ्यावी लागेल। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:10 पासून ते ग्रहण मोक्षापर्यंत गर्भवती स्त्रियांनी कुठलीही कामे करू नका। म्हणजे भाजी चिरणे, काहीतरी कापणे, तोडणे, फोडणे अशी कोणतीही कामे गर्भवती स्त्रियांनी चुकूनही करायची नाहीत। त्याऐवजी आपण ग्रहण काळामध्ये मंत्र जप, नामस्मरण अशा गोष्टी करू शकता। गर्भवती, आजारी, वृद्ध आणि बाल या सर्वांसाठी 28 तारखेला सायंकाळी 7:40 पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेद पाळायला सांगितलेले आहेत। त्यामुळे त्या लोकांनी 7:40 आतमध्ये तुम्ही भोजन या गोष्टी सर्व करू शकता। किंवा तुम्हाला दुपारी 3:10 पासून पाळणे शक्य होत असेल तर तुम्ही अवश्य पाळावं, पण शरीराला सहनच होत नसेल तर मात्र 7:40 पासून तुम्ही सर्व वेद पाळू शकता। पण गर्भवती स्त्रियांनी हे ग्रहण पाहायचं नाही। ग्रहण ही एक खगोलीय घटना जरी असली तरी ग्रहण काळामध्ये पृथ्वीवरचं वातावरण थोडंसं बिघडलेलं असतं आणि त्याचा आपल्या मनावरती परिणाम होतो। त्यामुळे आपण ग्रहण काळामध्ये काही नियम पाळत असतो, कारण हे पूर्वीपासून चालत आलं आहे। त्यामुळे आपण सुद्धा या सर्व गोष्टी पाळतो। पण ज्यांना फक्त वाटतं की या सर्व भौगोलिक घटना आहेत तर त्यांनी नाही पाळलं तरीही चालेल, शेवटी ज्यांचा त्यांच्या इच्छेचा प्रश्न आहे। तर हे चंद्रग्रहण 28 आणि 29 या 2 दिवशी असणार आहे। म्हणजे 28 तारखेला दुपारी वेद लागणार आहेत आणि 28च्या मध्यरात्री म्हणजे 29 तारीखच लागलेली असते, तर त्या रात्री मध्यरात्री ग्रहण संपणार आहे। त्यामुळे या 2 दिवसामध्ये आपल्याला कुठलीही महत्त्वाची कामे करायची नाहीत। ग्रहण काळात बाहेर पडणे, चिरणे, कापणे, स्वयंपाक, संभोग या गोष्टी करू नयेत। ग्रहण काळात आपल्याला ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे। त्याऐवजी ग्रहण काळामध्ये तीर्थस्नान, देवधर्म, दानधर्म या गोष्टी करणं शुभ मानलं जातं। या ग्रहण काळामध्ये देवाचं नामस्मरण, मंत्र जप, हनुमान चालीसा पठण या गोष्टी तुम्ही करू शकता। कारण ग्रहणाचा काळ मंत्र साधनेसाठी अत्यंत फलदायी, शुभ मानला जातो। त्यामुळे या काळामध्ये नामस्मरण अवश्य करावं। ग्रहणाचा जो पर्व काळ आहे म्हणजे ग्रहण स्पर्शापासून ते ग्रहण मोक्षापर्यंत, या काळामध्ये पाणी पिणे, भोजन, मलमूत्र विसर्जन या गोष्टी करायच्या नाहीत। शक्य झालं तर झोपू सुद्धा नका। ग्रहण संपल्यानंतर म्हणजे रात्री 2:23 नंतर ग्रहण संपणार आहे, तर रात्री 2:30 नंतर तुम्ही झोपू शकता। शक्य झालं तर ग्रहण स्पर्शला आणि ग्रहण मोक्षला स्नान करावं। तर योगायोगानं या दिवशी कोजागिरी पौर्णिमा आहे, तर आपण सर्वजण कोजागिरी पौर्णिमेला दूध बनवत असतो। म्हणजे या दिवशी तुम्ही दूध बनवलं असेल किंवा तुमच्या घरामध्ये जे काही अन्नपदार्थ बनवलेले असतील, दूध, दही, सर्व अन्नपदार्थांवर तुम्हाला या दिवशी तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही। ग्रहण जरी मध्यरात्री लागणार असलं तरी शनिवारी दुपारपासून ग्रहणाचे वेध लागणार आहेत। त्यामुळे तुम्हाला कोजागिरीसाठी बनवलेलं दूध घेता येणार नाही। ग्रहण लागण्यापूर्वी तुम्ही पूजा आणि दुधाचा नैवेद्य तुम्हाला दाखवता येईल आणि प्रसाद म्हणून 1 चमचाभर किंवा त्यापेक्षा कमी तुम्हाला प्रसाद स्वरूपात ते दूध घेता येईल। म्हणजे रात्री 12 वाजता कोजागिरीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला प्रसाद स्वरूपात 1 चमचाभर दूध प्रसाद म्हणून घेता येईल। पण जास्तीचं दूध पिणं यावेळेस टाळावं। तुम्ही ते दूध दुसऱ्या दिवशी पिऊ शकता। आपण दुपारीच तुळशीपत्र तोडायची आहेत आणि या दुधावरती तुम्ही दूध बनवलं की लगेच त्यावरती टाकून ठेवावं। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी मातेची पूजा केली जाते। रात्री जागरण केलं जातं। घर स्वच्छ, सुंदर, प्रसन्न ठेवलं जातं। या रात्री लक्ष्मी येऊन आपलं घर ऐश्वर्यानं भरून टाकते असं मानतात। या सर्व देवधर्माच्या गोष्टी तुम्ही करू शकता। आणि ग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे म्हणजे रात्री 1 ते 2:23 पर्यंत, या दरम्यान पाणी प्यायचं नाही, भोजन करायचं नाही, मलमूत्र विसर्जन करायचं नाही। हा एवढा पुण्यकाळ तुम्हाला कडक पाळायचा आहे। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रहणाविषयी बरीच माहिती बघितलेली आहे। तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।